तुम्हाला पण असंच वाटतं का? काही काम म्हणजे फक्त कपडे शिवणे? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की शिलाई म्हणजे फक्त मशीन चालवण्याची कला नाही, तर ती तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. हजारो महिलांचं आयुष्य शिलाई कामामुळे बदललेलं आहे आणि तुमचंही नक्की बदलू शकतं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, शिलाई म्हणजे आत्मनिर्भरतेचा मार्ग. शिलाई शिकणारी प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला फक्त कला शिकत असते, पण काहीच दिवसात तिला रिअलाइज होतं की ही कला तर आपल्याला स्वतःच्या पायावर उभा करू शकते. घरात बसून घर मुलं सांभाळून या व्यवसायातून पैसाही कमवता येतो. स्वतःच्या कष्टाचे पैसे कमवता येतात. जेव्हा आपण शिलाई काम करून पैसे कमवू लागतो, तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही, तर आपल्या लहान सहान बेसिक गरजा आपण स्वतः पूर्ण करू शकतो. आपल्या आयुष्यातील छोटे मोठे निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. जेव्हा पहिल्यांदा स्वतःच्या मेहनतीचे पैसे आपल्या हातात येतात, तेव्हा जो आनंद होतो तो शब्दात सांगता येत नाही. आपली कमाई छोटी असू शकते, सुरुवातीला खूप कमी पैसे मिळू शकतात, पण सातत्याने काम करत राहिलो, चांगली क्वालिटी दिली, वेळेत काम पूर्ण करून दिल्यास तर नक्कीच हळूहळू आपली कमाई वाढू शकते. म्हणून शिलाई कामाकडे बघताना फक्त कपडे शिवणे हा माइंडसेट न ठेवता मी आत्मनिर्भर बनते म्हणून कामाला सुरुवात करा. नंबर 2, आत्मविश्वास वाढतो. अनेक महिलांना सुरुवातीला भीती वाटते, माझ्याकडून होईल का नाही, ग्राहक मिळतील का, लोक काय म्हणतील. पण जेव्हा आपण आपल्या कामाला सुरुवात करतो, एक ब्लाऊज पूर्ण करतो, एखादा ड्रेस पूर्ण करतो, एखादा नवीन ग्राहक मिळवतो, तेव्हा स्वतःवरचा विश्वास नक्कीच वाढतो. हो, मी करू शकते अशी भावना मनात निर्माण होते. ज्या महिला सुरुवातीला लोकांसमोर बोलतही नव्हत्या, त्याच महिला आज स्वतःचा व्यवसाय खंबीरपणे सांभाळताना दिसतात. शिलाई ही माणसाला फक्त काम शिकवत नाही, तर आत्मविश्वासाने ताठ मानेने जगायलाही शिकवते. म्हणून आजपासूनच शिलाई कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. शिलाई काम हे फक्त काम नाही, तर तो स्वतःला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याचा मार्ग आहे. नंबर 3, आर्थिक स्वातंत्र्य. कल्पना करा, तुम्ही घरातून छोटीशी सुरुवात केली आणि त्यातून सुरुवातीला तुम्ही 2,500 ते 3,000 कमाई केली. त्या कामात तुम्ही सातत्य ठेवून इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही हळूहळू 15,000 ते 20,000 त्या कामातून मिळवू लागला. स्वतःचं ब्युटीक उभा केलं आणि त्यातून तुम्ही घर खर्च भागवू शकता, मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हातभार लावू शकता, स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकता. आता हे फक्त स्वप्न राहिलं नाही, तर हे एक सत्य बनू शकतं. होय, हे सत्य होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या कामात सातत्य ठेवलं, रोज काही नवीन शिकलात, रोज थोडी इम्प्रूव्हमेंट केल्यास, तर खरंच हे शक्य आहे. पण हे सर्व होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल, खूप मेहनत करावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेनुसार स्वतःला आणि स्वतःच्या कामाला बदलावं लागेल. मागणीनुसार काम करून द्यावं लागेल, कारण दररोज नवीन फॅशन येते, नवीन ट्रेंड येतो आणि त्यानुसार स्वतःला त्यात ऍडजस्ट करता आलं पाहिजे आणि तेव्हाच आपण स्वतःची कमाई वाढवू शकतो आणि अर्थातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकतो. नंबर 4, समाजात ओळख निर्माण होते. पूर्वी लोक म्हणायचे ही तर फक्त गृहिणी आहे, पण आज तीच लोक तुम्हाला तुमच्या कामामुळे ओळखतात की ही एक स्वतःचा व्यवसाय करणारी महिला आहे, असं तुमच्याबद्दल बोलतात. शिलाई तुमची ओळखही बनवू शकते. लोक तुम्हाला तुमच्या कामामुळे ओळखू लागतात आणि हीच खरी तुमच्या आयुष्याची कमाई आहे. जेव्हा लोक तुम्हाला ही ना त्या अमक्याची बायको, ही ना त्यांची मुलगी असं म्हणण्याऐवजी ही ना ती ब्युटीकवाली अशी तुमची स्वतःची नवीन ओळख निर्माण होते. आणि जर तुम्हाला कोणी तुमच्या नावाऐवजी तुमच्या कामावरून ओळखत असेल, तर तुम्ही खूप जास्त नशीबवान आहात आणि हे तुम्ही शिलाई काम करूनही करू शकता. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकता. नंबर 5, इतरांनाही रोजगार देता येतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात करता, तेव्हा ते काम छोटंच असतं, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वतः हँडल करू शकता. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कामात सातत्य ठेवून आपल्या कामात इम्प्रूव्हमेंट करता, जेव्हा तुमचं काम वाढतं, तेव्हा तुम्हाला इतर कामगारांची गरज भासते, तेव्हा तुम्ही इतर दुसऱ्या महिलांनाही काम देऊ शकता, दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी येता, दुसऱ्या कोणाचं तरी घर सांभाळायला मदत करता. म्हणजेच शिलाई कामामुळे तुम्ही तुमचं स्वतःच आयुष्य बदलत नाही, तर दुसऱ्यांचंही आयुष्य बदलत असता आणि हीच खरी आपल्या यशाची सुरुवात असते. तुम्ही फक्त विचार करून बघा, तुम्ही फक्त स्वतःच घर चालवत नाही, तर तुमच्यामुळे अजून 4-2 घरे चालतात. ही कल्पनाच किती छान वाटते. जर हे खरंच झालं तर, आणि हे खरं होऊ पण शकतं. तुमच्या मेहनतीने आणि तुमच्या कष्टाने हे शक्य सुद्धा आहे. नंबर 6, योग्य विचारसरणी आवश्यक आहे. फक्त शिवणकाम शिकल्याने किंवा मशीन विकत घेतल्याने यश मिळत नाही, तर यश मिळतं रोज रोज सराव केल्याने,
सातत्याने काम केल्याने, नवीन नवीन काम शिकल्याने, म्हणजेच बदलते फॅशन आणि ट्रेंड सोबत आपलं काम बदलल्यामुळे, ग्राहकांशी व्यवहार चांगला असल्यामुळे, समोरून येणारा व्यक्ती कसाही असो, आपणाला आपलं डोकं शांत ठेवून त्याला हँडल करता आलं पाहिजे. त्याच्याशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. त्याचं बोलणं ऐकून घेऊन आपलीही बाजू त्याला समजावून सांगता आली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे. ज्या त्या डेडलाईन मध्ये जे ते काम पूर्ण करून ज्या त्या ग्राहकाला ते मिळालं पाहिजे. आणि कधीही हार मानायची नाही. कंटाळा येतो, आळस येतो, पण आपण हार न मानता रोजचं काम हे रोज पूर्ण केलंच पाहिजे. लक्षात ठेवा, शिलाईकडे फक्त काम म्हणून पाहू नका, तर तिला तुमच्या भविष्याची संधी म्हणून बघा. तर मैत्रिणींनो, शिलाई काम म्हणजे सुई, दोरा आणि मशीन नाही, तर ती आहे आत्मविश्वास, स्वाभिमान, आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःची ओळख आणि आयुष्य बदलण्याची ताकद. आज जर तुम्ही शिलाई काम शिकत असाल किंवा शिलाई कामाला सुरुवात जरी केली असेल, स्वतःवर विश्वास ठेवा. आजची छोटीशी सुरुवात उद्या मोठा व्यवसाय बनू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शिलाई काम करणाऱ्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, शिलाई म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर ती अनेक महिलांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ताकद आहे.